चला मॅच ऑन करा। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जे हनुमान बोरले विरुद्ध महेश स्मृती शेलगर यांच्यामध्ये पाहतो किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीची स्पर्धा। यापूर्वीचा सामना पाहिला आपण राहुल पाटील सारख्या एक क्रिकेटरचा खेळ कसा असावा, शून्य धावसंख्येवर झेल सोडल्यानंतर कॅच सोडण्याची परंपराचे अनेक उदाहरण क्रिकेटमध्ये पाहिले आणि याचे एक उत्तम उदाहरण जागृती स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा राहुल पाटील यांच्या तडाखेबंद खेळीनं आज सर्वांची मन जिंकली। गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग, ब्रिलियंट प्लेयर सुद्धा म्हणूया, सम ऑफ द क्लास प्लेयर सुद्धा म्हणता येईल आजच्या दिवसामध्ये राहुल पाटील। तडाखेबंद खेळी तर सामन्याला होणार सुरुवात। जे हनुमान बोरले विरुद्ध महेश स्मृती, आज आपण पाहतोय शेलगरचा हा संघ आहे। महेश स्मृती शेलगर, चांबो नॉन स्ट्राइक एंडला, स्ट्रायकर एंडला संदेश पाटील। पहिला चेंडू मिडॉन कडे संदेश पाटील 24 ला इव्हेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्यांचे आपण पाहतोय मॅनेजर चांबो। अर्थातच 24 ला इव्हेंट्स 11 बोरले जे हनुमान नावानं जरी खेळतोय तालुका नियामध्ये 24 ला इव्हेंट संघ पुरस्कृत करतात ते संदेश पाटील आणि आता गावच्या क्रिकेटसाठी खेळताना हा चेंडू लॉफ करतोय, पंचांकडे अपील जरूर झाले आणि इशारा जरूर येईल 6 रन। नो बॉल सुद्धा हाईट फॅक्टर पाहिलं जाईल। 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून संदेश पाटील स्वतः फलंदाजी करताना अंपायर सिग्नल इथे रेफर केलं। पुन्हा एकदा काही डाऊट्स क्लिअर केलं जाईल। साहिल भगत यांना आपण इथे पाहतोय, प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना। तर द्वारकानाथ चोरग्यांचा इशारा आलाय, फेअर डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, अगदी टेक्नॉलॉजी 24 ला इव्हेंट फुटवर्कचा वापर केला, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन आणि गुड डिलिव्हरी। तर 2 चेंडूचा खेळ संपलाय। संदेश पाटील लॉफ करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक षटकार आला, 4 धावा मिळणार का? येस, डेफिनेटली मिळतील। अमर म्हात्रे यांचा बॅनर तिथं आपण जरूर पाहतो आणि त्याला हिट करताना आमचे पुरस्कर्ते स्पॉन्सर आणि हा चेंडू जरूर गेला तिथे। 4 धावा, डॉट, षटकार, चौकार सुद्धा आला। स्क्रीनवर आपण पाहतोय 24 ला इव्हेंटची टीम सामन्याचा आनंद आस्वाद घेताना, कारण गावचा सामना म्हटला तर तो एन्जॉय करण्यामध्ये एक वेगळी मजा असते। यस, वेलकम। 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या ती 10, स्ट्रायकर एंडला 3 चेंडूमध्ये 10चं योगदान इंडिव्हिज्युअल पाहिलं तर संदेश पाटील स्वतः संघनायक, संघाचे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप। साहिल भगत फुटवर्कचा वापर, ऑन साईडला फ्लिक केले चेंडूला, गॅपमध्ये जरूर आहे, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप आणि फटका जरूर गेला। इथे मिळतील 4। संदेश पाटील बहरलाय आणि आज त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। राजीव गांधी मैदान म्हटलं तर त्यांच्यासाठी बहुतांश वेळा लक्की ठरले, या मैदानावर त्यांचा खेळ होत असतो। प्रामुख्याने चांबोचा खेळसाठी किंजल ट्रॉफी सुद्धा त्यांच्यासाठी पसंतीची स्पर्धा आहे। वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 14 आणि संघाची धावसंख्या जे हनुमान बोरले पोहोचलाय 14 या धावसंख्येवर। करंट रन रेट पाहिला 21 ची सरासरी। साहिल भगत आतापर्यंत ठरला महागडा महेश स्मृती शेलगरसाठी। नेक्स्ट बॉल, संदेशनं हा फटका तडाखेबंद आणि येईल आणखीन एक दिमागदार फटका, यूज इट। संदेश पाटील मूडमध्ये आलेत, षटकार नक्कीच आपण पाहतोय, बेधडक बघा, विस्फोटक रूप, अगदी आपल्या मनगटी ताकदीच्या सायनं बॉडी बॅलन्स आणि संतुलन चांगलं होतं, शरीराचं संतुलन नक्कीच आपण पाहतोय। 24 ला इव्हेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर, ओनर्स, सरावासाठी खूप कमी वेळ मिळतो, मात्र आज 20 धावा आहेत। एज लागली, फटका फसला। चांबो उर्फ प्रफुल्ल कोणती तयारी दाखवली नाही, एन्जॉय करताना त्यांचे बिग सपोर्टर, बिग फॅन स्टेजवर त्यांना आपण पाहतोय VIP डाईजवर।
आपल्या संघाला सपोर्ट करताना. 2 षटकार 2 चौकार, एकूण धावा 20. बघा 24ला इव्हेंटची टीम चिअर अप करताना. 2626 नंदन, सागर आणि संकेतना कॉल आला, इम्पॉर्टंट कॉल आहेत आणि ते अटेंड करतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एकूण धावा आहे ते 20. चांबो आलाय, चांबोला पहिल्या षटकामध्ये संधी मिळाली नाही. चांबो म्हटला तर किंजल ट्रॉफी त्यांच्या पसंतीची स्पर्धा आहे. संदेश पाटील स्वतः संघनायक प्रमुख फलंदाज, धावसंख्या आहे ती 20. बॅटिंग करताना जे हनुमान बोरल्या. रोशन पाटील आमचे युवा उद्योजक, ते सुद्धा समालोचक सुद्धा आहेत आणि बोरले संघाचे बिग सपोर्टर सुद्धा आहेत. आपण पाहतोय रायगडचे बेस्ट स्कोरर द ग्रेट खाली कांचन पालकर यांना RPLची स्पर्धा अगदी आपल्या पेन आणि लेखणीच्या सहाय्याने त्यांनी गाजवली. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या ती 20. स्ट्रायकर एंडला प्रफुल उर्फ चांबो, 20 धावा धावफलकावर. गती थोडी कमी होती, सावध फटका, संयमता दाखवली, 1 धाव मिळेल कारण एका बाजूला भरपूर फॉर्ममध्ये असलेला संदेशला इथे स्ट्राईक रोटेट केले. एकूण धावा धावफलकावर 21. 4 वाजून 10 मिनिटं झालेत. विठ्ठल पाटील सर आपण पाहतोय आज यंगस्टर वाजेचे संघनायक, आमचे अन्नदाते. 21 धावा धावफलकावर, तर नक्कीच त्यांचं आपण वेलकम करूया, सुस्वागतम. स्किलिंग शॉट कार्पेटच्या माध्यमातून चालल्या, फुटवर्क चांगले, डावपेच चांगले आखताना जबरदस्त फलंदाज विस्फोटक रूप दाखवतोय मैदानावर आणि त्यांच्या नैसर्गिक खेळाचा आनंद घेत असताना संदेश पाटील 21 वर पोहोचलाय. 22 धावा धावफलकावर. आदित्य भगत आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्याचं योगदान पाहिलं, खूप चांगलं आहे. संघाची धावसंख्या, व्हाईट बॉल, व्हाईटचा कॉल आला. आदित्य भगत संघाला सावरतोय. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या आणि आतापर्यंत आदित्य भगतची गोलंदाजी आपण इथे पाहिली. गुड बॉलिंग. 23 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढले, डीप लॉंग ऑन कडे आणि जरूर फिल्डर रेडी. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय जे हनुमान बोरले संघ पोहोचला महेश स्मृती शेलगर विरुद्ध 2 हात करताना. संदेश पाटील वैयक्तिक 7 चेंडूमध्ये पोहोचलेत, 21 धावा. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा आदित्य भगत. ऑफ स्टंपवरचा हा चेंडू, लॉफ्टेड हिट, ब्रिलियंट पॉवर. आणखीन एक उत्कंठा वर्धक उत्साह वर्गत आगेकूच केली. 1 पाऊल पुढे दाखवता आणखीन एक दिमागदार फटका. टॅलेंट, टेक्निक सर्व काही आणि डोळ्यांचं पाणं फेडणारा फटका होता बघा. ऑफ स्टंप वरून काय फटका खोदून काढलाय. गुड बॅटिंग, डेंजर क्रिकेट. आणखीन एक धडाका आणि डीप फाईन लेगला येतोय तुफानी हल्ला. आणखीन एक पलटवार. बॅटिंग आवडली असेल तर संदेश पाटील यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 24 ला इव्हेंटची आपण पाहतो मॅनेजिंग डायरेक्टर. यस, पंचांचा इशारा सुद्धा आला. हाईट फॅक्टर पाहूया या चेंडूवर. संदेश पाटील 8 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 27. चांबो 2 चेंडूचा सामना केला, 2 वर खेळतो. आदित्यचे षटक 10 धावा दिला. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. अभ्यासू फलंदाज आहे संदेश पाटील म्हटलं तर अभ्यासू आणि फेअर डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. आपलं पावित्र्य दाखवत असताना ही शिलेदारांची जोडी ज्यामध्ये संदेश पाटील यांचं योगदान खूप चांगलं आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं धाव घेण्याची तयारी दाखवली. कॉल दिला चांबोला, पाहायचं तिथे फील्ड चांगली झाली, सिंगल मिळेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 1 धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 37 ऑन बोर्ड. तर एकटा संदेश पाटील आहेत ज्यानं आपल्या खेळाचा तंत्रमंत्र दाखवला आणि आपल्या संघासाठी एक बहुमौलिक योगदान दिलं. 10 चेंडूमध्ये 34 धावा. चांबोला पाहतोय चेंडू चेक करताना. 12 मध्ये भागीदारी 37. 2 षटकं संपली.
चांबोला आपण इथे पाहतोय सिद्धू पाजी अमित म्हात्रे नेहमी त्याला उपमा देत असतात त्यांच्या एक विनोदी शैलीमध्ये. चांबोला आपण पाहतोय संधी मिळाली नाहीये. सुरेख चेंडू फेकावे लागतील. परिस्थिती थोडी नाजूक आहे. गोलंदाजी करणाऱ्या महेश स्मृती शेलगर संघ ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपला दबदबा निर्माण केला. वेग गती व नियंत्रण मिळवावं लागेल. विकेट घ्यावी लागेल. 2 षटकं संपली. 37 विकेट मिळत नाही. आमिष भगत आल्या ओव्हर नंबर 3चं षटक हाताळतोय. जे हनुमान बोर्ले संघाविरुद्ध महेश स्मृती शेलगर असा सामना आहे. आमिष भगत आणखीन एक लॉफ करतोय चेंडू गॅप मध्ये. नो चान्स. पुन्हा एकदा चारी मुंड्या चित करताना आणि अखेर चांगली स्थिती. उत्साह वाढत चाललाय. ओपनिंग पेअरनं जो दबदबा निर्माण केलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय स्फूर्तीनं आपल्या आनंदापैकी बऱ्यापैकी पाहिलं तर आता संदेश पाटील बरसलाय. अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि 41 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. संदेश पाटील गुड बॅटिंग. 11 चेंडूमध्ये 38. बघा हा त्यांचा पाठीराखा वर्ग. 11 मध्ये 38. चांबो वैयक्तिक 2 मध्ये 2. चांबोना संधी मिळाली नाही मात्र संदेशनं जो खेळ केला नैसर्गिक खेळानं सर्वांची मन जिंकली. 11 बॉल मध्ये 38. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लॉफ करताना ऑन साईडला वेगाने चेंडू चालले. उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते. 1 धाव जरूर मिळेल. आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं. या एका धावेने 12 बॉल 39 वर पोहोचले संदेश पाटील. चांबो 2 चेंडूमध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या 42. आमिष भगत आतापर्यंत ज्या संघाचा स्कोर हायस्ट असेल. चांबो मात्र इथे संयमी खेळ करतोय. सन्मान दिला चेंडूला. जरूर फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला. कलाटणी देत असताना मात्र संदेशने एक वेगळी छाप पाडली. 43 धावा धावफलकावर. एक चांगला खेळ. अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना मात्र आपल्या देखण्या फटक्यानं सर्वांची मनं जिंकली. धमाकेदार बॅटिंग. एक्सलंट बॅटिंग. आणखीन एक फटका गॅप मध्ये जरूर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे 1 धाव मिळेल. चांबो गेला स्ट्रायकर एंडला आणि त्या एक चांगली कामगिरी करताना संदेश पाटील यांना जरूर आपण इथे पाहतोय. सुपर बॅटिंग. टोटल रन्स पाहतोय 44. 44 रन्स. 3 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान. ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. दूरवर जरूर फिल्डर रेडी आहे. 1 धाव मिळेल. संदेश पाटील गेले 4 षटकांचा सामना आहे आणि मैदानावर आपली विविधता तो दाखवतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. कमबॅक करत असताना संदेश पाटील. चांबो एक नैसर्गिक गुणवत्ता त्यांच्याकडे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आमिष भगत सज्ज होणार. 45. आक्रमणाचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन कडे गेला. 1 धाव मिळेल. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. अनोखे फटके. आधुनिक फटके. एक चांगलं क्रिकेट दाखवत असताना संदेश पाटील वैयक्तिक 14 बॉल मध्ये 41. फलंदाजीमधील दहशत दाखवली. 14 बॉल 41. 3 चौकार 4 षटकार 2 डॉट्स. स्ट्राईक रेट पाहिला तर 292 292चा स्ट्राईक रेट आहे आणि आतापर्यंत हायस्ट स्कोर 66 धावेंचा हायस्ट स्कोर आहे. या षटकामध्ये 21 ठोकल्या तर हायस्ट स्कोर होईल जे हनुमान बोर्ले संघाचा. एकही विकेट मिळत नाहीये. चांबो आणि संदेश पाटील. गोलंदाजांना पुनरागमन करावं लागेल कारण खेळपट्टीवर अक्षरशः जम बसवलाय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचं खच्चीकरण केलं आणि कुठेतरी संदेश पाटील हा यशस्वी झालाय. चांगले बॅटिंग पाहायला मिळते. हा सामना कोण जिंकणार. चला फास्ट क्रिकेट खेळा कारण आज एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचे. 4 वाजून 18 मिनिटं झालेत. सामन्यावर पुन्हा एकदा लक्ष वेधूया. कशा पद्धतीनं टार्गेट सेट केलं जाईल याचा सुद्धा सर्वजण विचार करतात. सुयश भगत आले 46 धावा. संदेश पाटील केलं वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 41 आणि आता चेंडू शिल्लक आहेत 6. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. संयमी फलंदाजी करत संदेश उभा आहे. वाईट बॉल. टोटल रन्स पाहूया. आपली मक्तेदारी त्यांनी दाखवली. आपल्या इम्प्रेसिव्ह शॉटनं खुश केलं सर्वांना. संदेश पाटील 14 बॉल 41. धावसंख्या 47. झगडतोय लढतोय सुयश भगत.
ऑन साइडला फ्लिक करतोय डीप लॉंग लेग कडे, फाईन लेग लॉंग लेगच्या मधून आणखीन एक चौकार. संदेश पाटील आज काय खाऊन आलेत याचा विचार करत असताना प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान बोरले 50 रन्स कंप्लीट. संघाची सुरुवात चांगली झाली आणि मैदानावर अक्षरशः धुमाकूळ धावांचा वनवा पेटवलाय. भक्कम साथ दिली, दमदार खेळ पाहायला मिळतोय, संघर्ष कायम राखलाय. आणि आता चेंडू शिल्लक आपण पाहतोय 5. 15 बॉल 45. अर्धशतकाकडे वाटचाल होणार का? जरूर. पाठीराखे वर्ग सुद्धा एन्जॉय करताना सुयश भगत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी. 15 बॉल 45. 51 धावा धाव फलकावर. जय हनुमान बोरले. इथे संधी होणार का? ओ हो बॅड लक. थोडी घाई झाली संदेश कडून. फक्त एक चेंडू हिट करायचं होतं आणि अतिशय मोक्याच्या वेळी हा झेल पकडला. चांगली झुंज दिली, मात्र कुठे का होईना. बॅटिंग कशी असावी, सलामी कशी असावी, जबाबदारी एकट्यावर आल्यानंतर कशा पद्धतीने जबाबदारी सोपवली जाते. एकदा सुंदर, सर्वांग सुंदर चौकार षटकारांच्या खेळासाठी टाळ्या उद्या मित्रांनो. 16 बॉल 45. 4 चौकार आणि 4 षटकार. भगतवाडी एक्सप्रेस आपण पाहतोय गणेश आलेत, त्यांचा आपण वेलकम करूया. ICC बँक खारघर ब्रांचचे कर्मचारी गणेश सोनावणे यांचं धन्यवाद देऊया. अगदी काही वर्षानंतर 40+ मध्ये सुद्धा ते योगदान देणार आहेत. आज ऑन ड्युटी आले. 4 चेंडूमध्ये 4 धावेंवर खेळतोय चांबो. 51. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश पाटीलनं खुश केलं ऋतिक पाटील. सुयश भगतला आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज सरकलाय ऋतिक पाटील. मात्र चांबोकडून एकही मोठा फटका आला नाही. त्याचा जर्सी नंबर पाहतो आपण 2626. प्रफुल्ल उर्फ चांबो. स्ट्रायकर एंडला ऋतिक आलाय. चेंडू शिल्लक 4. एकूण धावा 51. 16 बॉल 45. संदेश पाटील आउट. उसळी मिळाली. कमबॅक चांगला आहे. विकेट घ्यायची होती आणि गोलंदाज आपली प्रतिभा दाखवते. गुड बॉलिंग. टोलवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे फसलाय. सुयश भगत. चेंडू शिल्लक 3. स्ट्रायकर एंडला ऋतिक पाटील. सलामीच्या जोडीनं शांत आक्रमक खेळ जरूर दाखवला. हा चेंडू जरूर गेलाय लॉंग स्टॉप कडे. अंपायर सिग्नल आणि या अतिरिक्त धावा. वाईड +4 आणि हा पंजा. थोडासा तणाव निर्माण झालाय शेलगर. चला वेल दवडायचा नाहीये, वेल दवडायचा नाहीये. अमेझिंग क्रिकेट जय हनुमान बोरले. एकूण धावा धावफलकावरती 56. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 56 धावा धावफलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. खोलवरचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बाद होण्याची संधी. या चांबो निघालेत वेगाने. गुड रनिंग. आक्रमक क्षेत्र व्यू जाळं जरूर रचलंय, मात्र स्कोर चांगला आहे. 57. 4 षटकं 66चा उच्चांक आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं आपण ब्राह्मण करवळे या संघाला राहुल पाटील यांचा झंझावत 0 धावसंख्येवर झेल सोडल्यानंतर अर्धशतकी तुफानी खेळी सुयश भगत. लॉफ करते चांबोनं. थोडा लेट खेळलाय. फिल्डर रेडी. झेल सोडलाय आणि ते निघालेत आउट होणार का? यस, आवाज सुद्धा आला स्टंप माईक मधून आणि रनआउट. कलिंगडवाले मामा यांना सुद्धा पाहतोय, त्यांची सुद्धा जोरदार विक्री. धाव घेण्याची तयारी. टोटल रन्स आपण पाहतोय, जरूर आपण चेक करतोय. 57. ऋतिक चांबो आणि टोटल स्कोर पाहतोय आपण एकूण 57. स्ट्राइक चेंज. यस. तो चेंडू शिल्लक 2. 57. 1-1. करेक्शन केलं जाईल.
चांबो 57 ऑन बोर्ड. सुयश भगत. ओ गुड स्ट्रोक, ब्रिलियंट पॉवर. ही फटकेबाजी रोमहर्षक. हा फटका हर्षोल्लेख केला आणि लक्ष वेधून घेतलंय आणि आपल्या खेळानं शेवट गोड केला चांबोनं. बघा ही त्याची पॉवर बघा. फटका बघा सहज ठोकलाय. ओहो, अगदी बॉडीला सुद्धा बॅलन्स केलं. आणि आता टोटल स्कोर कार्ड पाहूया. धावसंख्या नमूद होतील धावफलकावर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकदा जय हनुमान बोर्ले संघ पोहोचलाय 64. 64 धावा झाल्यात आणि विनिंग टार्गेट 65 करायचे. वाजे संघ आला असेल तर थोडा आम्हाला इन्फॉर्म करा. वाजे संघ विठ्ठल पाटील सर यस रेडी आहेत, उपस्थित आहेत. धन्यवाद. रचित पाटील आपण संपर्क साधा. 4:25 झालेत. टी टाइम 24 लाईव्ह इव्हेंट. 6 मध्ये 11 खेळला चांबो. एक तुफानी षटकार. 16 मध्ये 45. कदाचित संदेश पाटील थांबला असताना तर एक षटकार नक्की आला असता आणि ही इनिंग कोणी विसरला नसतं किंजल ट्रॉफीमध्ये. मात्र क्रिकेटमध्ये जर तर या शब्दांना महत्त्व नसतं. पहिलं सत्र खेळ समाप्त झाला आणि आपण इथे पाहतोय 64 धावा, 65चं टार्गेट. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत. तर नक्कीच हाय स्कोर ब्राह्मण करवळे आणि या संघाला सुपर 12 मध्ये पोहोचला. एकदा जोरदार टाळ्या ब्राह्मण करवळे संघासाठी. मात्र तुम्हाला सामना खेळायचा आहे, जायचं नाही आपल्याला. सामना खेळायचं लक्ष असू द्या. फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावून घ्या. वेळ खूप कमी. 1 तासामध्ये 2 सामने कव्हर होतील का नाही थोडी शंका आहे. मात्र आम्हाला कव्हरच करायचं. चला शेवटचा सामना. 4:26 झाले. चला फास्ट खेळा थोडं. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळणार आहोत. किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी बोर्ले विरुद्ध सामना पाहतो आपण शेलकर यांच्यामध्ये. तर जाऊया आपण सुनील यांचा आवाज ऐकूया किंजल ट्रॉफी मध्ये. आणि आपण इथे पाहतोय संदेशसाठी शुभेच्छा आलेत. विनय महाडिक साहेब MSCB ऑफिसर आणि दर्शन पाटील शारदा इंजिनिअरिंग त्यांच्या या अनोख्या हटके खेळीसाठी संदेश पाटील यांचं अभिनंदन त्यांनी केले. सन्माननीय आमचे विनय महाडिक साहेब, थँक्यू साहेब. ऑफिसर्स आहेत आणि दर्शन पाटील. धन्यवाद. मॅच कडे वळतो. पंच आता टीम मीटिंग नको. 1 तासामध्ये 2 सामने कव्हर करायचे. थोडं लक्ष असू द्या. आणि टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं तर 2.5 मॅच बाकी आहेत. मग आता तर नक्कीच आमच्या सर्व स्पॉन्सरचा आम्ही धन्यवाद देतोय ज्यांनी आम्हाला इथे स्पॉन्सरशिप केली. मॅन ऑफ द सिरीज आम्हाला स्पॉन्सरशिप केली ते बाईक सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब ग्रुप ग्रामपंचायत बामणडोंगरी वहालच्या यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली. ग्रामीण सायकल सिरीज सचिन शेटघरत एक प्रसिद्ध उद्योजक, उल्वे प्रीमियर लीगचे आयोजक सुद्धा असतात आणि एक चांगले आयोजक सुद्धा आहेत सचिन शेटघरत शेलगरचे यांनी ग्रामीण संघासाठी सायकल, बॉलर, बॅट्समन आणि फिल्डरला आकर्षक भेट दिली. ते आमचे दर्पण देडिया पनवेल उद्योजक यांचं धन्यवाद. सुभाष शेट गोंडली बामणडोंगरी आणि निलेशजी खारकर साहेब उल्वे यांच्याकडून आम्हाला जेवणाची व्यवस्था दिली त्यांचं धन्यवाद देते. ऑल मॅन ऑफ द मॅच अमर शेठ म्हात्रे बामणडोंगरी यांच्याकडून ग्रामीण ओपन साठी सर्व ट्रॉफी ते क्रियायोगी दत्तदास महाराज कैलासवासी जयंत जितेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचं धन्यवाद. मैदान पाणीसाठी टँकर प्रोव्हाइड केलं ते प्रमोदजी भगत उद्योजक भगतवाडी, किरण शेळके आदी यांचं धन्यवाद. मैदान JCB माती दिव्येश भगत
राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व भगतवाडीचे सर्व सिक्सर सुप्रमीचं बॉल जे केतन शाह त्यांचा आम्ही धन्यवाद. आणि डॉक्टर कपिल पाटील पारगाव यांच्याकडून मेडिकल बॉक्स. आर्थिक योगदान दिलं ते सुशील म्हात्रे असतील, रविकांत म्हात्रे, त्यानंतर दीपक गोंडले, त्यानंतर पूजा समीर पाटील, संदीप वाघमारे देवत असतील. तर सरपंच आम्ही पाहतोय वहालचे पूजा समीर पाटील साहेब असतील, यांचा धन्यवाद देतोय. त्यानंतर रविकांत म्हात्रे, दीपकजी गोंडले असतील, नंदू ठाकूर यांचा धन्यवाद देतोय. संजय खोत यांचा आभार असेल. अश्विनजी नाईक, यानंतर विचुंबेचे माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक पॅकर्स संदीपजी वाघमारे साहेब देवत, बीडी शेठ पाटील उद्योजक असतील, राम म्हात्रे साहेब विचुंबे यांचा धन्यवाद. निलेशजी कांबळे विचुंबे, नशीब शेठ भोईर B11, वैभव शेठ ढवळे प्रसिद्ध उद्योजक पॅकर्स त्यांना आम्ही पाहतोय. रवी शेठ पाटील जासई, मंगेशजी वाकडीकर शिरडोन यांचा आम्ही धन्यवाद देतोय. जितू शेठ लाईन ग्रुपचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाळूभाई यांचा धन्यवाद. रवी शेठ असतील लाईन ग्रुपचे उपाध्यक्ष यांचा आम्ही धन्यवाद. आई ग्रुप रायगड प्रीमियर लीग या सीझनचे आयोजक कैलासदादा म्हात्रे यांचा धन्यवाद. आणि उपस्थित आमचे सर्व पाहुणे. वळूया मॅच कडे. सर्वांचा आम्ही नामोल्लेख करतो. सुधीरजी पोगावकर साहेब यांचा आपण धन्यवाद देऊया. मनखुश नाईक साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नितीन दादा भोईर विचुंबे असतील, दिनेश शेठ पाटील कोपरचे आमचे आबा असतील, त्यांचा धन्यवाद देतो. आणि आपण पाहतो प्रसिद्ध पॅकर्स आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या दीपकजी चव्हाण साहेब धन्यवाद देतो. बोलूया मॅचकडे, ऐकूया आपण धावतं वर्णन. येस, थँक्यू सो मच सागरजी मांडवकर सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. या वेळेला पहा, पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाले, बॅट्समन झाला क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे मात्र एक मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, शेलगर या संघाला. बॅट्समन बाद होतोय, क्लीन बोल्ड झाला. पहा, हा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. पाठीमागची यष्टी अक्षरशः मधली यष्टी वाकवली आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतो. एक चांगला यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला अक्षरशः मात्र इथून मात्र बीट करून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बॅट्समन बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नंबर 4 मध्ये आला सौरभ. सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज देखील तयार होतो आहे. दर्शन पाटील या मॅच मध्ये 21 बॉलमध्ये अजूनही मात्र 64 करायचे आहेत. बॅटिंग करत असताना शेलगर या संघाला. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल दर्शन निघालाय. दर्शनचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅट्समनला पुन्हा एकदा बीट केला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत होती, परंतु तितक्यात पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. पंचांनी तिथे मात्र पडताळणी केली. तिथे मात्र हाताला बॉलनं ब्रश केलं का हे तिथे पंचांनी पाहिलं, परंतु तदनंतरचा पंचांचा इशारा जर का आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया आता. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. बॉल तयार झाला. या वेळेला देखील फटकावून साईडला दुर्बल क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. प्रफुल्ल पाटील उर्फ चांबो आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलच्या मागे फिल्डिंग करत असताना एकाच धावेवरती संयम दाखवला जातो आहे. एकच धावेवरती इथे मात्र बॅट्समनला शांत राहावं लागतं आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना या गोलंदाजानं 2 विकेट मिळवत अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत 4 बॉलमध्ये. दर्शन पाटीलचा हा बॉल फेकून दिला. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करा. टाटा बाय बाय. हाय अँड हँडसम उतुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंगचा योग्य वापर केला. हा ॲक्शन रिप्ले या बॉलचा दाखवला जातो आहे आणि तिथे पहा इतका विश्वास होता या फटक्यावरती. सरळ मात्र बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर.
6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती धावसंख्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा बॉल पहिल्या मिनिटरी पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल. बॉलर दर्शन पाटील राऊंड विकेटनं पुन्हा एकदा तयार होतो आहे. एक राऊंड विकेटनं कोण बनवून त्याला गोलंदाजी इथून मात्र करायची आहे, परंतु तो टप्पा त्याला मिळत नाहीये. यावेळेला देखील फटका चांगला आहे. हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅन दादाला भेट देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. बॅट्समन आदित्य भगत सेट ऑन फायर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मात्र लगातार 2 बॉलवरती 2 षटकार इथून मात्र सजावत असताना आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ आता इथेच संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या आणि पुढचा गोलंदाज लगेचच गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र आणायचा. न्यू बॉलर गोलंदाजी मार्कवरती आला. सेकंड ओव्हरमध्ये बोर्ले या संघाला बिलॉंग करत असताना सोमनाथ पाटील उर्फ काजू एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील या खेळाडूने जिंकला. तोच गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इनला मात्र सौरभ कडू हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉलर तयार झाला सोमनाथ. पाहूया आता सोमनाथच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बॉलर तयार झाला. सोमनाथचा हा पहिला बॉल. सोमनाथचा पहिलाच बॉल आपल्या फॉलोथ्रोमध्ये या बॉलला फील्ड केलं जातं. बॉल फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला देत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग आपल्या फॉलोथ्रोमध्ये. इथे मात्र बॉडीला सावरत, बॉडीचं संतुलन सावरत इथे मात्र या बॉलला फील्ड केलं आणि तिथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच बॉल हाताळत असताना इथे मात्र सौरभला शांत ठेवलंय. चांगल्या टप्प्यांसाठी, चांगल्या गोलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो, ओळखला जातो तो सोमनाथ. 17 बॉलमध्ये 50 करायचे आहेत अजूनही मात्र या मॅचमध्ये. शेलगर या संघाला विजयासाठी धावा. बॉल तयार झाला. यावेळेला देखील फटका चांगला. विषममध्ये स्ट्रोक सजवला. लॉंग ऑफ रिझर्व वरून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलच्या मागे विसावतात. तोपर्यंत मात्र एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाले. पहा ज्या पद्धतीने मागच्या डावामध्ये संदेश पाटीलने ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्या प्रश्नाचं इथून मात्र उत्तर द्यायचं आहे आदित्य पाटीलला आणि सौरभ या खेळाडूला. पाहूया बॉल पुन्हा एकदा तयार. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त आणि भेदक गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोमनाथ पाटील. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित केलं सोमनाथ पाटीलनं ओव्हर नंबर 2 मध्ये. शांत ठेवलं फलंदाजाला. आदित्य पाटील जो मात्र चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. यावेळेला देखील लो और फुल टॉस या बॉलला फक्त दिशा दिली. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती आपण नजर टाकूया तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 रन्स. 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 बॉल अजूनही मात्र येणं बाकी आहे. 3 बॉल. पाहूया बॉलर पुन्हा एकदा तयार होतो आहे. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलला अक्षरशः खोदून काढला आणि तिथे मात्र बॅट्समनला एकाच जवेवरती पुन्हा एकदा संयम दाखवावा लागतो. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये मात्र बॅट्समनला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवत असताना गोलंदाज सोमनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतो. बोर्ले ह्या गावाला बिलॉंग करत असताना जिथे मात्र धावा वाचवायच्या असतात त्यावेळेला मात्र या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं आणि तिथे मात्र प्रभावित करत आहे सोमनाथ पाटील उर्फ काजू. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा काजू निघालाय ओव्हर द विकेटनं. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे प्रोटेक्शन आहे. चांगला प्रयत्न झाला. बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या मुवमेंटला पहा इथे घडतंय काय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. नशिबाचा येतोय चौकार. 4 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती फेर बदल आपल्याला पाहायला मिळतील. पहा ऍक्शन रिप्ले. तिथे मात्र हा बॉल सीमा पार गेला. मिसफिल्डिंग झाली. थोडासा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला फील्ड करता आलं नाही आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या.
चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती आणि आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 43 करायचे आहेत. 12 चेंडू 43 धावांची गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी शेलगर या संघाला. पाहूया आता या 43 धावा कशा रीतीने वसूल कराव्या लागतील. वसूल करायचे असतील तर मोठे फटके चौकार षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती या 43 धावा वाचवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जात आहे प्रतीक पाटील या खेळाडूला. प्रतीक पाटील आला गोलंदाजी मार्कवरती. प्रतीकच्या हातामध्ये आता चेंडूची धुरा दिलेली आहे. हे षटक हाताळण्याची मुभा त्याला दिलेली आहे. पाहूया तो आता कशा रीतीने बॉलिंग करतो आहे. स्ट्रायकिंगला पहा स्टान्स घेऊन सौरभ सध्या उभा आहे. या वेळेला देखील फटका चांगला गॅप मधून बॉलला ट्रॅव्हल केले जाईल का. वाव वाव उडता हुआ चांबो. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग मध्ये चांबू बरसला परंतु फिल्डिंग मध्ये सुद्धा इथे मात्र अफलातून प्रदर्शन दाखवत असताना प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम बोर्ले जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स इथून मात्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अफलातून क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 11 बॉलमध्ये आता 42 करायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक निघालाय. यावेळेचा हा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरला पाहावा आणि पाहतच राहावा असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. थोडेसे शफल जरूर झाले होते परंतु तिथे पहा अप्रतिम डिलिव्हरी आणि इथे मात्र बॅट्समन आदित्य पाटीलला शांत ठेवला. डॉट बॉल. 10 बॉलमध्ये 42. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फॉर इट्स मॅक्झिमम ग्लोरियस. रडार मधील बॉल त्या बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरना आदित्य भगतच्या बॅटमधनं हा धमाका 6 रन षटकार. हा ऍक्शन रिप्ले पहा. रडार मधील फुल लेनचा बॉल होता त्या बॉलला फेकून दिला. प्रॉपर मिडल ऑफ द बॅटनं हा फटका खेळला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. समीकरण बदलत आहे. 9 बॉल. चला वाजे संघाचा कॅप्टन या वेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर त्या षटकाराचं प्रतिउत्तर इथून मात्र डॉट बॉलने दिलं जात आहे. चांगला बॉल हाताळला जातोय. चला वाजे टीमची कॅप्टन आपण यायचंय. वाजे टीमचे कॅप्टन आपण इथे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. विठ्ठल दादा यावा आपण. या वेळेला पाहावं लागेल. पंचांचा सिग्नल आला. व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. अतिरिक्त धाव देखील इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडली जाते. आता येणारी बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 35 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 35 धावा. 35 धावा 8 चेंडू. बॉल तयार. यस वेळ घेतात. थांबला जातोय कारण प्रत्येक बॉल या बॉलरसाठी फार इम्पॉर्टंट आहे. तितकाच बॉल हा प्रत्येक फटका हा बॅट्समन साठी इम्पॉर्टंट आहे. पाहूया आता काय घडणार आहे. मोठे फटके मारावे लागतील. 8 बॉलमध्ये 35 करायचे आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा प्रतीक पाटील. यावेळेला फुल टॉस होता. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या व्यासपीठाला आणि समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा आउट ऑफ द पार्क षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. आदित्य भगत सांगतोय जोपर्यंत मी क्रिस्पवरती उभा आहे तोपर्यंत मात्र या धावा माझ्यासाठी काहीच नाही आहेत. मी या मॅच मध्ये 1 मॅन शो लढा देऊ शकतो हे सध्या सांगतो आहे आदित्य भगत. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 10 बॉल मध्ये 30 या धावसंख्येवरती तो सध्या खेळतो आहे. 7 ला 29 करायचे आहेत. बॉल तयार. प्रतीक पाटील. यावेळेला शॉर्ट बॉल. बॉल चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर. हवा का झोंका. बल्लेबाज को मिला मौका और ये लगा आदित्य भगत के बैट से शानदार छक्का. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6
आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी. तुम्हाला जर का इथून बघितलं तर 23 धावांची गरज आहे महेश स्मृती शेलगर या संघाला विजयासाठी. 6-23 असं समीकरण आलं. कोणता संघ जिंकणार आहे? चला टीम मीटिंग घेऊ नका, मॅच स्पीडअप करा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार. काय घडतंय या मॅचमध्ये? सुपर ओव्हर जर पाहायला मिळाले तर मजा येईल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या अवतीभोवती. राजीव गांधी क्रीडांगण आज मात्र फुरून गेलं या स्पर्धेच्या अनुषंगानं. एक नामांकित स्पर्धा महाराष्ट्रातली म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी वर्ष 14वे आपल्याला पाहायला मिळतंय. तेजसदादा मात्रे आणि विशालदादा जितेकर यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते आणि यंदाही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांनी दाखवला. या स्पर्धेमध्ये एक मोटरसायकल बाईक देखील आपल्याला मॅन ऑफ द सिरीजमध्ये पाहायला मिळणाऱ्या ट्रॉफी जर का आपण बघितलं तर या स्पर्धेचा आकर्षित करणारं केंद्रबिंदू म्हणजे चमचमाती ट्रॉफीज देखील आपण बघतोय. परंतु यावेळेला फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम ग्लोरियस यूज अँड माइटी 6 रन. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. इथे मात्र जबरदस्त फटकेबाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजाला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आला. काय घडणार आहे आता? 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. 5 चेंडू 17 धावा, 17 धावा 5 चेंडू. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 बॉलमध्ये 17 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आहे. शुभम पाटील यास थांबला जातो आहे. षटकारानं इथे मात्र या गोलंदाजावरती दडपण आलंय असंच वाटतंय, कारण पहिल्याच बॉलवरती इथे मात्र अटॅकिंग पॉवर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती 6 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. थोडंसं प्रेशर गोलंदाजाचं सुद्धा आता इथून मात्र वाढलंय. 5 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. सौरभ कडू मात्र आता चांगली बॅटिंग करण्यास सुरुवात करतो आहे. बॉल तयार. या वेळेला देखील फटका चांगला आहे. वाव 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 काय फटका सजवलाय. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार आणि या मुवमेंटला लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सौरभ कडू आग लावून टाकतो मैदानाच्या आतमध्ये. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी. 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आता या गोलंदाजाला कान मंत्र देण्यास भाग पडले. सुरुवातीलाच मात्र 2 बॉलवरती 2 षटकार आलेले आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देखील देऊ शकणार नाही. काय घडणार आहे, कोणता संघ जिंकेल? इथून जर गोलंदाजानं एखादा तरी डॉट बॉल हाताळला तर पुन्हा एकदा इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम समोर प्रेशर रिलीज होईल. परंतु पहा, सौरभ सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, चांगली बॅटिंग तो करतो मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साइड स्क्रीनला जाऊन सरळ हा बॉल आदळतो आणि इथे मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग, अनस्टॉपेबल, अनबिलेबल फटके, मॅग्निफिशंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ कडू नावाचा परिचय दाखवणारा हा फटका. 4 रन्स. जबरदस्त बॅटिंग, काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतात. एका पाठोपाठ एक तंत्रशुद्ध क्लासिकल स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतात सौरभ कडूच्या बॅटमधनं. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 7 धावेची गरज. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले, कारण जिंकणार कोण? शेलगर की बोरले, बोरले की शेलगर. बॉल तयार. या वेळेला देखील फटका चांगला आहे. बाबा 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 कौरा मोठा यो छक्का. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयासाठी बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. अर्थातच 2 आणि 2 बॉलमध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत. 1 कुठे होता सामना, कुठे आणून ठेवलाय पहा.
जबरदस्त खेळ साकारत असताना सौरभ कडू याच्या नावावरती आज मात्र गर्दी होणार आहे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो अफलातून फटकेबाजी 2 बॉलमध्ये 1 धावेची गरज. डॉट बॉल येईल का या वेळेला? शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि इथे मात्र सामना जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक बॅड लक देऊयात आपण जय हनुमान बोर्ले या संघाला आणि वेल प्लेट देऊयात महेश मूर्ती शेलगर या टीमला. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, घातक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मोक्याच्या क्षणी मात्र अप्रतिम फटकेबाजी करत सौरभ कडूना या मॅच मध्ये मात्र आपल्या संघाला जिंकून दिला. अभिनंदन, वेल प्लेड. चला वाजे संघ टीमचं कॅप्टन, वाजे संघ टीमचं कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. आणि इथे जर का आपण बघितलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किती बॉल किती चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदित्य भगत. वैयक्तिक 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 36 धाव्यांची झुंजार खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन इथून मात्र सन्मानित करणार आहोत. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस देखील करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार तेजस दादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला गेला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अर्थातच टॉस कोणता संघ जिंकला? यंगस्टर वाजे टीमच्या कॅप्टननी टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय देखील आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवायचा आहे. हा आदित्य भगत याला स्क्रीनवरती आपण बघतोय ज्या पद्धतीने त्याने खेळ साकारला. जबरदस्त फटकेबाजी करत शेलगर या संघाला मात्र त्याने विजय मिळवून दिला. हार्ड लक चांबो, हार्ड लक बोर्ले संघ आपण देखील भरपूर प्रभावित केलं आणि इथे मात्र जमलेल्या प्रत्येकाची मनं आपल्या संघाने देखील जिंकली. आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी बोर्ले संघाला आमच्या कॉम्बॉक्सकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुढचा सामना ज्या पद्धतीने स्टार्ट होईल ऐकूया. आम्ही करतोय कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. नवी मुंबईची आन बान शान, नवी मुंबईचा एक गोड आणि सुमधुर आवाज, शब्दांचे जादूगार हर्षदजी मडवी सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. धन्यवाद.